नमस्कार. हॉटेलमधलं अनहेल्दी खाण्यापेक्षा आज आपण घरच्या घरी अगदी हॉटेलसारखी थिक आणि क्रीमी अशी पनीर ग्रेव्ही बनवणार आहोत. या रेसिपीमध्ये अशा काही छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत ज्यामुळे ग्रेव्हीचा रंग, टेक्स्चर आणि चव अगदी हॉटेलसारखी होईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मागच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. चला आता रेसिपीला सुरुवात करूया. तर एका पातेल्यात आपण पाणी घेतलेलं आहे. आता टोमॅटो 3 टोमॅटो घेतलेत. आपण हॉटेलसारखं ढाबा स्टाईलचं आपण पनीर घरच्या घरी बनवत आहोत. आणि काजू घेतलेत, मगज बी घेतलेला आहे. तर आता टोमॅटोची साल निघेपर्यंत आपण शिजवून घेऊया. मध्यम गॅसवरती आपण शिजवून घेणार आहोत. आता टोमॅटोची सगळी साल निघाली, तुम्ही बघू शकता. तर आता आपण काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. टोमॅटोची साल काढलेली आहे, आता थंड पण झालेलं आहे. याच्यात थोडीशी कोथिंबीर आणि ते सगळं साहित्य आपण मिक्सरमधनं थोडंसं पाणी घालून बारीक करून घेऊया, पेस्ट बनवून घेऊया. आणि ती पेस्ट परत गाळून घ्यायची, छान अशी गाळणीने गाळून घ्यायची, म्हणजे मस्त अशी एकदम स्मूथ अशी आपल्याला पेस्ट मिळते. आपण पेस्ट सगळी गाळून घेऊया. तर आपण एका पॅनमध्ये तूप घेणार आहोत. 1 चमचा तूप घ्यायचा. तुम्ही बटर पण वापरू शकता. चांगलं रिच असं पनीर किंवा काजू मसाला करायचा असेल तर तुम्ही बटर किंवा तूप वापरा, मस्त अशी चव येते त्याला. तर आता आपण याच्यात पनीर ठेवून देऊया. पावशेर पनीर घेतलेलं आहे. मस्त असं थोडंसं फ्राय करून घेऊया. गॅस मी बारीक केलेला आहे. त्याच्यावरती थोडंसं असं लाल तिखट, हळद, मीठ आणि कसुरी मेथी. तर 2 मिनिट एका बाजूने परतून देऊया आणि परत 2 मिनिटं झाले दुसऱ्या बाजूने आपण चांगलं छान असं थोडंसं भाजून घेऊया. छान असं आपलं आता पनीर झालेलं आहे. तर आता आपण काढून घेऊया. तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते तेवढी एक पळी आपण तेल घेतलेलं आहे. त्याच्यात आपण 2 चमचे तूप घालणार आहोत. तुम्ही बटर वापरू शकता, तेल आणि बटर, किंवा तूप आणि तेल वापरू शकता. तर याच्यामध्ये आपण कांदा, 2 कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत. आता आपण भाजून घेऊया. तर कांदा आपला भाजलेला आहे. त्याच्यात आपण 1 तमालपत्र, 2 मिरे, 2 लवंग आणि 1 वेलदोडा घेतलेला आहे हिरवा. आलं लसणाची पेस्ट 1 चमचा घेतलेली आहे. चवीनुसार मीठ, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा किचन किंग मसाला, थोडीशी हळद, 1 चमचा लाल तिखट. तिखट पण आहे आणि कलरला पण आहे. आणि याच्यात आपण जी पेस्ट बनवली ती टोमॅटो, काजू, मगजबीची ती घातलेली आहे. तर छान असा आपण मसाला भाजून घेऊया. छान अशी ग्रेव्ही झालेली आहे. तेल पण सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. एवढासा थिकनेस आहे. तर याच्यात आपण अजून अर्धा कप पाणी घालून 5 मिनिट आपण मध्यम गॅसवरती ठेवून देऊया. मस्त अशी ग्रेव्ही झालेली आहे. तर त्याच्यात आपण पनीर घालूया आणि वरून आपली कसुरी मेथी. तुम्ही खायच्या वेळेस याच्यावरती फ्रेश क्रीम घालून खाऊ शकता. मस्त असं ढाबा स्टाईल, रेस्टॉरंट स्टाईल पनीर तयार झालेलं आहे घरच्या घरी, बघू शकता तुम्ही. तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसं झालं आहे ते. थँक्यू.